महाराष्ट्राची सर्व कार्यकारिणी या ठिकाणी उपस्थित आहे। विदर्भाची आहे। सर्वांचे या ठिकाणी नाव घेता येतील, परंतु याच्या अगोदर सर्वांचेच नाव या ठिकाणी आमचे कार्याध्यक्ष प्रमोद भाऊ यांच्या माध्यमातून, यांच्या संचालनाच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व नावाचा या ठिकाणी गौरव झालेला आहे। वेळ कमी असल्यामुळे खऱ्या अर्थाने हा जो जन्मदिवसाचा जो सोहळा आहे, याला वाढदिवस तर म्हणता येणार नाही, कारण ज्या दिवशी माणसाचा जन्म होते त्या दिवशी माणसाचं आयुष्य पूर्ण होतं आणि जन्मापासून आपल्या आयुष्याची वजाबाकी सुरू होते। आणि म्हणून माझं जगावेगळं काम आहे। मी वाढदिवस कधीच म्हणत नाही, मी जन्मदिवस म्हणतो सर्वांचा, कारण आयुष्य तेव्हाच पूर्ण होते जेव्हा माणूस ज्या दिवशी जन्माला येते त्या दिवशी। जन्मापासून माणसाच्या आयुष्याची हे वजाबाकी सुरू होते। काही असे ना, परंतु खऱ्या अर्थाने हा सोहळा मी पदाधिकाऱ्यांना सांगितलं होतं की 3 तारखेचा जो जन्मदिवसाचा जो सोहळा आहे तो काही आपण खूप या ठिकाणी साजरा करू नका असं मी सांगितलं। म्हटलं तुम्हाला तुमच्या स्तरावर जर साजरा करायचा असेल तर आपण ज्या ठिकाणी आरोग्याचे केंद्र आहे अशा जिल्हास्तरीय तालुकास्तरीय आरोग्य केंद्रावर आपण हा सोहळा साजरा करावा की जेणेकरून आपल्याला या जन्मदिवसाच्या निमित्ताने आपल्याला रुग्णाची सेवा करता येईल। महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा सोहळा तशाच पद्धतीने सुरू राहिला। मला ज्या बातम्या आल्या त्या बातम्यावरून असं कळलं की बुलढाणा, लातूर, उस्मानाबाद, संभाजीनगर, गोंदिया या ठिकाणी आणि नागपूरला पण काही आरोग्य केंद्रावर अशा प्रकारचा हा सोहळा साजरा करण्यात आला। परंतु केंद्रीय कार्यालय आपलं या लोककला सेवा मंडळाचं नागपूर असल्यामुळे ज्या जिल्ह्यातून या संस्थेचा जन्म झाला, स्वाभाविक आहे जन्मस्थळी काहीतरी या केंद्रीय कार्यालयामध्ये काहीतरी थोडीफार तरी हालचाल व्हावी या दृष्टिकोनातून या आजचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला। याबद्दल मी सर्व पदाधिकाऱ्यांच्या या ठिकाणी आभार मानतो, मनापासून आभार मानतो। माझ्या आयुष्यामध्ये मी आजपर्यंत राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलं, परंतु आजचा जो स्वर्ण अवसर जो आला तो माझ्या आयुष्यात कधीच आला नाही। कारण माणूस जन्मापासून आणि जेव्हा त्याला थोडंफार समजते तेव्हा माणसाचा स्वभावच असा आहे, मनुष्य जीवनच असं आहे की त्याला जीवनातील वाटचालीमध्ये किंवा संघर्षमय जीवनामध्ये त्याला वेळ भेटत नाही। त्याला स्वतःचा जन्मदिवस माहीत नसते, त्याच्या जीवनामध्ये जे काही प्रसंग घडत असते जे त्याच्यासाठी यादगार असते, परंतु वेळ अशी असते की ते यादगार प्रसंग तो कोणाला सांगू शकत नाही किंवा साजरे करू शकत नाही। जीवनामध्ये वेळ फार महत्त्वाची आहे, समय बलवान आहे असं आपण नेहमी म्हणतो। आणि म्हणून संघर्षमय अशा या जीवनामध्ये मला कधी आयुष्यात वेळच मिळाली नाही की माझे काही यादगार प्रसंग मी कोणाला सांगेल किंवा आपण एकत्र मिळून ते साजरे करू। आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं की हा माझ्या आयुष्याचा स्वर्णीय क्षण आहे आणि दिवस पण आहे। याचं कारण असं आहे की खऱ्या अर्थाने लोककला सेवा मंडळाच्या माध्यमातून जर वलय निर्माण झालं नसतं
तर कदाचित हा प्रसंग आलाही नसता. माणूस जीवनामध्ये स्वार्थासाठीच काम करते. मग ते राजकारणाचं क्षेत्र असो, कौटुंबिक जीवनाची वाटचाल असो, स्वार्थ म्हणजे परिवार सांभाळावा लागते, मुलं बाळं सांभाळावं लागते. मुलं बाळं आणि पत्नी असलीच म्हणजे परिवार राहते अशातला भाग नाही. ज्याचं लग्न नाही झालं त्यालाही पण परिवार असते. इथं वासुदेव महाराज आहे, इथं साध्वी आहे आमच्या वंदनाताई. मी यांनाही सांगतो